मी नीरज खंडारे तुमचं स्वागत करतो. आपण बघणार आहोत हॅलो हायड्रोकार्बन्स मध्ये नेक्स्ट पॉइंट दॅट इज अल्किन्स. या अल्किन्स मध्ये नेमकं काय काय होतं हे आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले अल्किन्स म्हणजे काय, तर अल्किन्स आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स containing at least one carbon-carbon double bond. Alkenes with one carbon-carbon double bond containing two hydrogens atom less than corresponding alkenes. they म्हणजे काय, अल्किनची डेफिनेशन काय आहे? अल्किन्स आर द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग ॲट लिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. एक तरी मिनिमम कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. अल्किन्स विथ वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड कंटेनिंग टू हायड्रोजन ॲटम्स लेस दॅन करस्पॉन्डिंग अल्केन. म्हणजे काय, इथं बघा कार्बन CnH2n, तर अल्केनचा काय फॉर्म्युला होता इथे CnH2n+2 फॉर्म्युला होता. सो तो इथं काय झालाय CnH2n झालाय, म्हणजे दोन हायड्रोजन कमी झालेत. कंटेन टू हायड्रोजन ॲटम लेस दॅन करस्पॉन्डिंग अल्केन. फॉर एक्झाम्पल जर आपण इथं अल्किन घेतला म्हणजे इथिन घेतला, तर इथिन मध्ये बघा हा CH2 डबल बॉन्ड CH इथे CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणजे इथं काय झालं, याच्यातला एक हायड्रोजन कमी झाला, इथलचा एक हायड्रोजन कमी झाला, त्यामुळे इथे हा डबल बॉन्ड तयार झाला. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार झाला. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर इट हॅज जनरल फॉर्म्युला दॅट इज CnH2n plus H2n. ओके, सो डू यू नो alkenes are also known as olefins because the first member ethylene or ethene react with chlorine to form oily substance. म्हणजे तो सबस्टन्स काय तयार होतो, ऑइली तयार होतो. The aliphatic unsaturated hydrocarbon containing 2 or 3 carbon-carbon double bond are called as alkadines. Alkadines or alkatrines. म्हणजे एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतील तर त्याला अल्कॅडाइन, किंवा डबल बॉन्ड एकापेक्षा जास्त असतील तर अल्कॅडाइन्स, दोन असतील तर डाइन्स, तीन असतील तर ट्राइन्स, चार असतील तर ट्राइन्स, ते ट्राइन्स. ओके, असे नावं दिले जातात. फॉर एक्झाम्पल this, that is CH2 double bond CH3 CH double bond CH2, याचं नाव काय आहे, मिथिल ब्युटा 1,3 डाइन. म्हणजेच याचं दुसरं नाव काय आहे, आयसोप्रीन नाव आहे. ओके, लेट्स सी अनदर एक्झाम्पल. डबल बॉन्ड C, इथं कार्बनची चेन आहे बघा 6 मेंबर्ड. हा आहे बीटा फिलॅन्ड्रीन. ओके, हा कुठे अवेलेबल असतो, तर हा बीटा फिलॅन्ड्रीन असतो इकिलॅप्टस ऑइल मध्ये. इकिलॅप्टस ऑइल मध्ये काय म्हणजे नेमकं, तर हे आहे निलगिरीचं तेल. ओके, निलगिरीच्या तेलामध्ये बीटा फिलॅन्ड्रीन असतो. ENE शब्द दिसतोय या प्रत्येक याच्यात बघा, ENE शब्द दिसतोय, म्हणजे यामध्ये काय आहे, अल्किन आहे. पॉलिथिन म्हणजे इथिन. पॉलिथिन बॅग्स जे आपण वापरतो त्या इथिन. लेमन अँड ऑरेंज ज्यूस मध्ये लेमोनिन नावाचा अल्किन प्रेझेंट असतो, म्हणजेच तिथं सुद्धा अल्किन आहे. त्यानंतर इकिलॅप्टस ऑइल, बीटा फिलॅन्ड्रीन, त्याचं स्ट्रक्चर आपण आताच बघितलं. ओके, त्यानंतर नॅचरल रबर दॅट इज आयसोप्रीन, याचं सुद्धा स्ट्रक्चर बघितलं आपण आताच. कॅरोट दॅट इज बीटा कॅरोटीन. कॅरोट मध्ये कोणता असतो, लाल कलर कशामुळे येतो, तर बीटा कॅरोटीन मुळे. ओके, जिंजर काय आहे, जिंजर मध्ये काय
अद्रक, जिंजर काय आहे? अद्रक आहे. अद्रक मध्ये कोणता असतो? जिंगीबरीन. जिंगीबरीन नावाचा अल्किन प्रेझेंट असतो. त्यानंतर इडिबल ऑइल, जे आपण खायचं तेल वापरतो, इडिबल म्हणजे खायचं तेल, यामध्ये काय प्रेझेंट असतं? ऑलिक ऍसिड. या ऑलिक ऍसिड मध्ये काय प्रेझेंट असतो? अल्किन प्रेझेंट असतो. डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍपल. ऍपलचं जे कव्हर असतं लाल कलरचं जे दिसतं आपल्याला, ते असतं अल्फा फार्नेसिन. त्यामध्ये त्या पत्रामध्ये काय असतं? अल्फा फार्नेसिन नावाचा अल्किन प्रेझेंट असतो. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट आयसोमेरिझम इन अल्किन्स. नेक्स्ट पॉइंट आहे आयसोमेरिझम इन अल्किन्स. Alkenes with more than 3 carbon atom show both structural isomerism and geometrical isomerism. दोन आयसोमेरिझम दाखवतं, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि geometrical isomerism. So isomerism divided into two types, that is structural isomerism and geometrical isomerism. Structural isomerism divided into again two types, that is chain isomerism and position isomerism, whereas geometrical isomerism divided into two types, that is cis and trans isomerism. Okay, let's see first, that is structural isomerism. For structural isomerism, chain isomerism is the first, that is the chain isomerism which is due to difference in carbon carbon chain length is called as chain isomerism. काय झालं याच्यात? कार्बन कार्बन चेन फरक दिसणार. लेट्स सी एन एक्झाम्पल, that is CH2 double bond CH, CH2 CH3. याचं नाव आहे ब्यूट 1इन. यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड पहिल्या कार्बनला दिसतोय, तर इथे बघा कार्बनची संख्या सेम आहे, that is CH3 C CH2 CH3, बट चेन बदलली आहे. इथं 4 कार्बन सलग होते, एका लॉंगेस्ट चेन मध्ये होते, इथं सबस्टिट्यूशन आलं, ब्रँचिंग झालं. ओके, CH3 सिंगल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड CH2 आणि हा CH3. ओके, मग इथे काय झालं? इथं 4 कार्बनची चेन होती, तर इथे 3 कार्बनची चेन आली, त्यामुळे याला म्हणायचं चेन आयसोमेरिझम. नेक्स्ट आहे पोझिशन आयसोमेरिझम. द आयसोमेरिझम विच इज ड्यू टू डिफरन्स इन पोझिशन ऑफ डबल बॉन्ड in same carbon chain is called as position isomerism. Let's see an example on that. CH2 double bond CH CH2 CH3. याचं नाव काय दिलं? ब्यूट 1इन. कार्बन 4 आहेत, डबल बॉन्ड पहिल्या कार्बनला आहे. लेट्स सी अनदर एक्झाम्पल, दॅट इज CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH CH3. ओके, याचं नाव काय आहे? ब्यूट 2इन. सो ब्यूट 1इन अँड ब्यूट 2इन, कार्बनची संख्या सेम आहे, डबल बॉन्ड एकच आहे, फक्त काय बदललं? या डबल बॉन्डची पोझिशन बदलली. ती कुठे आली? सेकंड पोझिशनला आली. ओके, हे लक्षात घ्या. देन दिस इज कॉल्ड ॲज पोझिशन आयसोमेरिझम. लेट्स सी अनदर नेक्स्ट पॉइंट, दॅट इज जिओमेट्रिकल आयसोमेरिझम और cis and trans isomerism. याला काय म्हणतात? geometrical isomerism किंवा cis and trans isomerism. In that the isomerism which is due to difference in spatial arrangement, spatial नाही है, spatial arrangement of atoms or group of atoms is called as a geometrical isomerism. Is called as geometrical isomerism. अरेंजमेंट बदलते, स्पॅशियल अरेंजमेंट, जॉमेट्री बदलतीये, त्यामुळे त्याला म्हटलं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. ओके, लेट्स सी सिस आयसोमर. द आयसोमर इन विच two identical atoms or groups of atom lie on the same side of double bond. Same side of double bond called as cis isomerism. जर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सेम साइडला असेल तर त्याला म्हणायचं सिस आयसोमेरिझम. ओके, एक्झाम्पल, दॅट इज बघा इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतोय, हा दोन्ही साइडला काय म्हटलंय? CH3 आलेला आहे, याला झेड सुद्धा म्हणतात. सो झेड मीन्स सिस. ओके, सो 2Z ब्यूट 2इन म्हणजेच 2 पोझिशनला इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. इथे बघा the isomer in which
two identical atoms or group of atoms lie on the opposite side of double bond is called as trans isomer. Let's see an example. CH3 CH3 बघा हे दोन कार्बन कशा साइडला आहेत, अपोजिट साइडला आहेत. यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, पण एक अबोव द प्लेन आहे आणि दुसरा बिलो द प्लेन आहे. लेट्स सी अ 3D व्ह्यू दॅट इज हिअर. हा ट्रान्सचा व्ह्यू आहे बघा. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे हा, आणि इकडे CH3 आहे आणि इकडे एक CH3 आहे, अबोव द प्लेन आणि बिलो द प्लेन असल्यासारखा. आणि इकडे बघा हा CH3 ऑन द सेम साइड आहे बघा. इथे हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ओके, हे लक्षात घ्या. ठीक आहे. E म्हणजे ट्रान्स आणि Z म्हणजे सिस. इथं 2Z म्हणजे हा सिस आहे, हा 2E म्हणजे ट्रान्स आहे. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट, डू यू नो, जे आपल्या पुस्तकात विचारलं जातं, डू यू नो no terminal alkenes, that is those with carbon double bond CH2 unit can exist as cis and trans isomers. का बरं? तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या या दोन्ही साइडला कोण आहे, सेम ग्रुप आहे, दॅट इज हायड्रोजन आहे. त्यामुळे तिथे सिस आणि ट्रान्स एक्झिस्ट करू शकत नाहीत. ओके, हे लक्षात घ्या. नो टर्मिनल अल्किन्स दॅट इज दोज ऑफ C double bond CH2 unit can exist as cis and trans isomers. Okay, let's see next point. No 1,1 disubstituted alkenes that is those of C double bond Cr2 unit can exist as cis and trans isomer. Again same, या फक्त हायड्रोजनच्या ऐवजी काय आलं, सबस्टिट्यूटेड आला, दॅट इज 1,1 डायसबस्टिट्यूटेड अल्किन सुद्धा एक्झिस्ट करत नाही, सिस आणि ट्रान्स आयसोमर. ओके, मग अल्किन्स विथ जनरल फॉर्म्युला RCH डबल बॉन्ड CHR, R1R2 C डबल बॉन्ड CR1R2, R1CH डबल बॉन्ड CR1R2, RCH डबल बॉन्ड CR2R3, RCH डबल बॉन्ड CHR2 CHR2 and R1R2 C double bond CR3R4 exhibit cis and trans isomer. हे जे प्रत्येक एक्झाम्पल आपण ऐकले आता, या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सिस आणि ट्रान्स आयसोमर एक्झिबिट करतो. ओके, यामध्ये सिस अँड ट्रान्स आयसोमर्स चे आपल्याला एक्झाम्पल बघायला मिळतात. आर मीन्स काय आहे, आर मीन्स अल्किल ग्रुप. वन अल्किल ग्रुप, R1 म्हणजे वेगळा अल्किल ग्रुप, R2 म्हणजे वेगळा अल्किल ग्रुप. हे आर साठी वापरलं जातं, अल्किल साठी आर वापरलं जातं. ओके, सो हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. नेक्स्ट पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. ओके, यासाठी लक्षात घ्या, अल्किन्स फर्स्ट दॅट इज इलिमिनेशन रिएक्शन. Elimination reaction, 1,2 elimination. It is also known as 1,2 elimination. The reaction in which two atoms or groups are eliminated or removed from adjacent carbon atom are called as 1,2 elimination reaction. Are called as 1,2 elimination reaction. Okay, म्हणजे let's see an example on this. That is sp3 hybridized carbon. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड च्या ऐवजी सिंगल बॉन्ड दिलेला आहे बघा. हा काय आहे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. X आणि Y हे दोन वेगवेगळे ग्रुप दिलेले आहेत. यामध्ये 1,2 इलिमिनेशन झालं. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन. तर इलिमिनेशन काय होणार, XY बाहेर पडणार आणि तुम्हाला काय तयार होणार, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेला अल्किन मिळणार. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेला अल्किन मिळणार. ओके, हे लक्षात घ्या. रिमेंबर दॅट द कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॅन बी जनरेटेड फ्रॉम कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड बाय इलिमिनेशन रिएक्शन. जर अल्केन पासून अल्किन पाहिजे असेल तर तिथं काय घडावं लागते, इलिमिनेशन रिएक्शन घडावी लागते. ओके, याच्याशिवाय अल्केन टू अल्किन कन्व्हर्जन होणार
नाही, हे लक्षात घ्यायचं. ड्युरिंग द इलिमिनेशन रिएक्शन sp3 कार्बन ऍटम चेंजेस टू sp2 कार्बन ऍटम. MCQ ला क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवायचं. इलिमिनेशन रिएक्शन मध्ये sp3 कार्बनचं कन्व्हर्जन कशात होतं, sp2 कार्बन मध्ये होतं. हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन होते हे दोन्ही सुद्धा, त्याचं कन्व्हर्जन झालं sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन मध्ये, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार झाला, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट, डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. त्यातलाच एक प्रकार आहे, त्यातलीच एक रिएक्शन आहे इलिमिनेशन रिएक्शन मधलीच, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन. मीन्स डिहायड्रोहॅलोजिनेशन नावातच आहे बघा. डी मीन्स रिमूव्हल, हायड्रो मीन्स हायड्रोजन, आणि हॅलोजन मीन्स हॅलोजिनेशन मीन्स हॅलोजन. मीन्स removal of hydrogen and halogen atom from adjacent carbon atoms. The carbon carrying X, that is halide group, is called as alpha carbon. X group ज्याला अटॅच आहे, that is halide group अटॅच आहे, त्याला म्हणायचं अल्फा कार्बन ऍटम. The hydrogen atom from adjacent carbon called beta carbon. एका कार्बनच्या, सपोज let's see here, इथे हा एक कार्बन आहे, इथे बॉन्ड आहे, इथे हा एक कार्बन आहे, आणि इथं हॅलाइड आहे. तर हा कार्बन कोणता आहे, हा कार्बन अल्फा कार्बन आहे, आणि हा कार्बन बीटा कार्बन आहे. हा कार्बन कोणता आहे, बीटा कार्बन आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं. सो द हायड्रोजन ॲटम फ्रॉम ऍडजसंट कार्बन called beta carbon atom is removed and, म्हणजे इथलचा हायड्रोजन रिमूव्ह होतो. कुठे, इथं अटॅच असलेला एक हायड्रोजन इथून रिमूव्ह होणार, आणि त्याला म्हणायचं बीटा इलिमिनेशन रिएक्शन. त्याला काय म्हणायचं, बीटा इलिमिनेशन रिएक्शन. ओके, डिहायड्रोहॅलोजिनेशन सफर्स फ्रॉम disadvantage that hydrogen can be eliminated from the carbon on the either side of alpha carbon bearing X. म्हणजे इथं अटॅच असलेला हायड्रोजन, म्हणजे इथं सुद्धा हायड्रोजन अटॅच असतो, इथं सुद्धा हायड्रोजन अटॅच असतो, पण इथला हायड्रोजन न जाता तो कुठला जातो, हा हायड्रोजन जातो. हा त्याचा काय सांगितला, डिसएडव्हांटेज. Dehydrohalogenation suffer from the disadvantage that hydrogen can be eliminated from the carbon of either side of, either means याच्या बाजूची साइड, अल्फा कार्बनच्या बाजूची साइड, either side of alpha carbon bearing X, ज्याला हॅलाइड अटॅच आहे तो सोडून जो कार्बन आहे तिथून हायड्रोजन बाहेर पडणार आहे. ओके, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, when an alkyl halide is boiled with a hot concentrated alcoholic solution of a strong base like KOH or NaOH. कोणता, अल्कोहोलिक. कोणता KOH वापरलाय, अल्कोहोलिक KOH वापरलेला आहे. So when an alkyl halide is boiled with a hot concentrated alcoholic solution of strong base like KOH or NaOH, alkene is formed with removal of water molecule. बघा आता इथे काय होतं, RCH2CH2X arrow, that is alcoholic KOH, that is called as what, याला काय म्हणणार, याला काय म्हणणार, कॅटॅलिस्ट. ओके, हे हीटचं साइन आहे, तिथं ए झालंय चुकीनं. RCH2 डबल बॉन्ड CH2, हा डेल्टाचा साइन आहे. ओके, याचं काय मिळतं प्रोडक्ट, RCH डबल बॉन्ड CH2, म्हणजे इथलचा हा हॅलाइड बाहेर पडला, प्लस याच्यातला एक हायड्रोजन बाहेर पडला, या दोन हायड्रोजन मधला एक हायड्रोजन बाहेर पडला. सो इट गिव्स KX प्लस H2O. लेट्स सी एन एक्झाम्पल. Bromoethane react with KOH, it gives ethene plus H2O plus KBr. Let's see what happens. This hydrogen of ethene goes towards this OH group and this Br goes towards this K plus. Okay, हा H plus बाहेर पडणार आहे या OH मायनस सोबत, आणि हा Br मायनस बाहेर पडणार आहे या K plus सोबत.
सो इट गिव्स इथीन प्लस CH2 प्लस KBr. ओके, हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट CH2 CH2 CH2Br. ओके, इथं 3 कार्बन आहे, सो याचं नाव आहे 1 ब्रोमो प्रोपेन. When alcoholic KOH, it gives CH3 CH double bond CH2 plus KBr plus H2O. इथं काय बाहेर पडलं मग, हा Br या K सोबत, that is KBr, आणि हा H हायड्रोजन या कोणासोबत, या कोणासोबत, याच्यातला हायड्रोजन सोबत हा OH बाहेर पडला. सो इट गिव्स H2O प्लस KBr प्लस प्रोपीन. हे काय झाले, हे बाय प्रोडक्ट झाले. कोण, KBr आणि H2O हे काय झाले, बाय प्रोडक्ट झाले. लक्षात घ्या. देन CH2 CH3I, that is आयडोइथेन रिएक्ट विथ अल्कोहोलिक KOH. अगेन इथं डेल्टाचं साइन आहे, पण तिथं प्लस साइन पडलंय चुकीनं. इथं डेल्टा साइन आहे, that is CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस Ki प्लस H2O. इथं काय बाहेर पडला, हा Ki बाहेर पडला आणि याच्यातला एक हायड्रोजन, या CH3 मधला एक हायड्रोजन, that is बीटा हायड्रोजन, removed this with OH to give H2O. Okay, so iodoethane get converted into ethene. Okay, here another example, that is CH3 CHBr CH3 CH3 alcoholic KOH CH3 CH double bond CH3 CH3. This is a major product, that is 2-methyl butene plus another product is CH2 double bond CH CH CH3 CH3. This is 3-methyl but 1-in. 3-methyl but 1-in. This is minor product. Why minor product? Because it follows Setzeff rule. मग Setzeff rule काय सांगतो, तर Setzeff rule काय सांगतो बघा इथे. In a dehydrohalogenation of 2-chlorobutane, but2-in, that is disubstituted alkene, is preferred product because it is formed faster than but1-in, that is monosubstituted alkene. This is an accordance with Setzeff rule. काय सांगतो Setzeff rule बघा इथे. इथं अल्फा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे. का अल्फा कार्बन म्हणायचं, त्याला कोण अटॅच झालं, हॅलाइड अटॅच झाला, म्हणून अल्फा कार्बन. सो त्याच्या दोन्ही साइडला 2 कार्बन आले, ते बीटा कार्बन, आणि त्याच्या हायड्रोजन म्हणजे बीटा हायड्रोजन. मग आता इथं पॉसिबिलिटी 2 तयार होते. कोणत्या 2 पॉसिबिलिटी तयार होतात, तर एक but1-in 20% मिळतं आणि but2-in 80% मिळतं. फॉर दॅट, in dehydrohalogenation, the preferred product is that alkene has greater number of alkyl groups. Greater number of alkyl groups attached to double bonded carbon atom. Double bonded carbon atom. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला जर अल्किल ग्रुप असेल तर तो मोस्ट प्रिफरेबल आहे. म्हणजे हा कोणता, हा. इथं काय झालं, इकडे CH3 आलाय बघा, आणि इकडे सुद्धा एक CH3 आहे. ओके, त्यामुळे या दोन्ही डबल बॉन्डच्या एका साइडला एक CH3 आहे, दुसऱ्या साइडला एक CH3 आहे, म्हणून हा प्रोडक्ट मेजर मिळाला. अकॉर्डन्स टू Setzeff रूल. कोणा थ्रू, कोणाच्या रूल मुळे, Setzeff रूल मुळे. ओके, Setzeff rule says that dehydrohalogenation prefer the product in alkene that has greater number of, काय म्हटलं, greater number of alkyl groups attached to double bonded carbon atom. Double bonded carbon atom हे लक्षात घ्यायचं. मग याची प्रायोरिटी काय ठरते, the ease of dehydrohalogenation accordingly tertiary, then secondary, then primary. more reactive कोण आहे, tertiary carbon atom, secondary carbon atom आणि last primary carbon atom. ओके, ही त्याची प्रायोरिटी झाली, हे लक्षात घ्या.
ठीक आहे. त्यानंतर याच्यावरचा एक एक्झाम्पल बघूया नेक्स्ट स्लाइड मध्ये. बघा इथे प्रायोरिटी दिलेली आहे बघा, R2C डबल बॉन्ड CR2. जिथं असं असेल तर सगळ्यात जास्त मिळणार प्रोडक्ट आणि तो मॅक्झिमम मिळणार. त्यानंतर R2C डबल बॉन्ड CHR. इथे 2 कार्बन आहेत, इकडे 1 कार्बन आहे, म्हणजे हा मॅक्झिमम मिळणार. देन R2C डबल बॉन्ड CH2. इथं दोन्ही हायड्रोजन आहेत, इकडे दोन्ही अल्किल ग्रुप आहे, म्हणजे प्रायोरिटी इथे मिळणार. ओके. देन नेक्स्ट RCH डबल बॉन्ड CHR. इथं काय झालं, प्रायोरिटी इथे वाढली. RCH डबल बॉन्ड CH2 पेक्षा हा मोर मिळणार प्रोडक्ट. ओके, हे लक्षात घ्या. देन स्टॅबिलिटी ऑफ अल्किन्स काय सांगते, दिस इज म्हणजे टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन. टेट्रा सबस्टिट्यूटेड अल्किन इज मोर स्टेबल than this, that is C double bond CR. इकडे कोण आहे, 2Rs. ओके, 2RC double bond CHR. This is least stable than this R2C double bond CR2, and this is more stable than R2C double bond CH2. काय झालं, इकडे एक R वाढला, त्यामुळे याची स्टॅबिलिटी वाढली, आणि इथे दोन्ही हायड्रोजन आहेत, त्यामुळं याची स्टॅबिलिटी ऍज कम्पेअर टू धिस लेस आहे. ओके. सो द नेक्स्ट RCH डबल बॉन्ड CH इज मोर स्टेबल दॅन RCH डबल बॉन्ड CH2. इथं काय झालं, दोन्ही हायड्रोजन आहेत, इकडे 1 R आहे, इकडे 1 R आहे, त्यामुळं हा मोर स्टेबल आहे. कोणता, RCH डबल बॉन्ड CHR हा मोर स्टेबल आहे दॅन धिस वन. ओके. वेअरॅज CH2 डबल बॉन्ड CH2 पेक्षा हा मोर स्टेबल आहे, दॅट इज RCH डबल बॉन्ड CH2 मोर स्टेबल आहे. ओके, हे लक्षात घ्या. कॅन यू रिकॉल व्हॉट आर अल्कोहोल्स? अल्कोहोल्स म्हणजे काय, मग ज्या कार्बनला OH ग्रुप आहे तो काय आहे, अल्कोहोल आहे. अल्कोहोल ग्रुप अटॅच आहे, दॅट इज हायड्रॉक्सिल ग्रुप, दॅट इज कार्बन COH. म्हणजे कार्बनला OH ग्रुप अटॅच झाला तर तो काय झाला, अल्कोहोल झाला. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर व्हॉट इज डिहायड्रेशन रिएक्शन? आपण घरी जनरली म्हणतो की आपल्याला डिहायड्रेशन झालेलं आहे. मग डिहायड्रेशन म्हणजे काय, तर रिमूव्हल ऑफ H2O. बाहेर काय पडणार आहे, H2O रिमूव्हल होणार आहे, म्हणून त्याला म्हणायचं डिहायड्रेशन. हायड्रेशन मीन्स वॉटर, हायड्रा मीन्स वॉटर. ओके, डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर. देन नेक्स्ट इज व्हॉट इज कॅटलिस्ट? कॅटलिस्ट म्हणजे काय, जे रिएक्शनला इन्हान्स करतं, त्याची स्पीड वाढवतं, त्याला म्हणायचं कॅटलिस्ट. ओके, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. आपण जे आता अल्कोहोल बद्दल बघितलं, अल्कोहोल म्हणजे काय, कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे, अशाला म्हणायचं अल्कोहोल. दॅट इज अल्कोहोल्स ऑन हिटिंग विथ सल्फ्युरिक ऍसिड फ्रॉम फॉर्म अल्किन्स विथ इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे काय झालं, इथिल अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल रिएक्ट विथ H2SO4 or H3PO4 at 443 Kelvin. It gives CH2 double bond CH2, that is plus H2O. that is काय मिळालं, अल्किन मिळाला. कोणता अल्किन मिळाला, इथिन. ओके. The reaction is known as catalyzed dehydration of alcohol. catalyzed dehydration of alcohols म्हणायचं. The exact condition of dehydration depend upon the alcohol. म्हणजे कंडिशन कशावर डिपेंडंट आहे, ही जी कंडिशन आहे इथं दिलेली, हे कोणावर डिपेंडंट आहे, तर या अल्कोहोलवर डिपेंडंट आहे. मग अल्कोहोल प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे, त्यावरून याची प्रायोरिटी बदलत राहते, म्हणजे कंडिशन्स बदलत राहतात. ओके,
या लक्षात घ्या. हे बघा इथे अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन. अल्फा कार्बनला कोण आहे, OH ग्रुप आहे आणि बीटा कार्बनला हायड्रोजन आहे. सो डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इज अन एक्झाम्पल ऑफ अगेन बीटा इलिमिनेशन सिन्स OH group from alpha carbon along with hydrogen atom from beta carbon is removed. OH group काय आहे, अल्फा कार्बनला अटॅच आहे आणि हायड्रोजन बीटा कार्बनला अटॅच आहे. सो बीटा कार्बन मधून हायड्रोजन बाहेर पडतोय या OH सोबत. सो इट इज कॉल्ड ॲज बीटा इलिमिनेशन रिएक्शन. काय म्हणायचं, बीटा इलिमिनेशन रिएक्शन. ओके, सो इट गिव्स C डबल बॉन्ड C, कार्बन कार्बन डबल बॉन्ड मिळणार, दॅट इज अल्किन मिळणार प्लस H2O. ओके, हे लक्षात आलं. लेट्स सी एक्झाम्पल ऑन दिस. The ease of dehydration of alcohol is in order, that is tertiary, secondary and primary. म्हणजे सगळ्यात लवकर कोणाची होणार तर टर्शरी असेल अल्कोहोल तर त्याची रिएक्शन होणार. बघा इथे सगळ्यात खाली 2-मिथिल प्रोपॅन 2ऑल आहे तर याला फक्त 20% H2SO4 लागतंय. का तर हा टर्शरी अल्कोहोल आहे. सो इथं टेम्परेचर 363 केल्विन. सो इट गेट कन्वर्टेड इनटू 2-मिथिल प्रोपॅन प्रोप 1 इन, दॅट इज अल्किन मध्ये कन्वर्जन होतंय. H2O बाहेर पडतोय. H2O बाहेर पडतोय म्हणजेच काय, डिहायड्रेशन रिएक्शन होते. ओके, लेट्स सी फॉर सेकंडरी, दॅट इज CH3 CH2 CHOH CH3. हा कसा आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे. सो याच्यासाठी काय वापरलं गेलं, 60% H2SO4 वापरलं गेलं ऍट 373 केल्विन. बघा फरक आहे दोघात. हा टर्शरी आहे आणि हा सेकंडरी आहे. तर याचा प्रोडक्ट काय मिळाला, मेजर प्रोडक्ट काय मिळाला, CH3 CH2 डबल बॉन्ड CH CH3 CH3 CH2 डबल बॉन्ड CH CH3. अगेन सेटझेफ रूल नुसार इथे डबल बॉन्ड मिळाला आहे. ओके, इथे H2O बाहेर पडला. मग हा बीटा इथलचा बाहेर पडणार का, हा बीटा कार्बनचा हायड्रोजन बाहेर पडणार का, नाही. तो कुठला पडला, हा बीटा कार्बनचा हायड्रोजन बाहेर पडला, हा हायड्रोजन बाहेर पडला आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळाला दॅट इज CH3 CH2 इथं चुकलेला आहे, हा CH2 नाही येणार, इथे CH येणार आहे. इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, हे लक्षात घ्या. दॅट इज CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. आता जर इथं आपण CH2 म्हटलं तर या कार्बनची व्हॅलेन्सी 5 होणार. बघा बरं, 2 अधिक 2 अधिक हे 1 म्हणजे 5 झाली, पण 5 नसते. त्यामुळे हा 2 नाहीये, इथं एकच आहे. दॅट इज बघा बरं, इथं 2 दिसतंय आणि हा बाहेर पडला तर मग एकच राहणार ना. सो इथं प्रिंट मिस्टेक झाली आहे. दॅट इज CH3 CH2 डबल बॉन्ड CH CH3. पुस्तकात एवढं करेक्शन करून घ्या जा तुम्ही, ठीक आहे. हे पुस्तकातलीच रिएक्शन आहे, पुस्तकात एवढं थोडंसं करेक्शन करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट मिळतो प्रोडक्ट दॅट इज CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. इथलचा हायड्रोजन बाहेर पडला, मग हा काय मिळाला, मायनर प्रोडक्ट मिळाला. हा कसा मिळाला, मायनर प्रोडक्ट मिळाला ड्यू टू सेटझेफ रूल. आपण बघितलं आता सेटझेफ रूल म्हणजे मोर सबस्टिट्यूटेड दॅट इज मोर अल्कायलेटेड ग्रुप असेल तिथे डबल बॉन्ड तयार होतो. इथे अल्किल आहे का, इथे काय आहे तर हायड्रोजन आहे फक्त. त्यामुळे हा प्रोडक्ट मायनर मिळाला आणि हा मेजर मिळाला. देन लास्ट दॅट इज प्रायमरी, सगळ्यात लास्ट प्रायमरी. मग प्रायमरी अल्कोहोल वेन हिटेड विथ 75% H2SO4 आहे. बघा इथं वाढलंय सगळ्यात जास्त, दॅट इज 75% H2SO4 ऍट 413 केल्विन. म्हणजे इथं टेम्परेचर सुद्धा वाढलेलं आहे, हे लक्षात घ्या. इट गिव्स CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. दॅट इज अ मेन प्रोडक्ट दॅट इज ब्यूट 1 इन. इथं काय मिळाला, एकच प्रोडक्ट मिळाला दॅट इज ब्यूट 1 इन. का तर हा प्रायमरी अल्कोहोल आहे. याच्या पहिल्याच कार्बनला अल्फा कार्बनला OH ग्रुप आहे आणि हा बीटा कार्बनचा इथलचा हायड्रोजन बाहेर पडून इथं डबल बॉन्ड तयार झालेला आहे. ओके, हे लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आपण पुढच्या वेळेस बघूया, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. दॅट इज बाय डिहॅलोजिनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड. ओके, हे लक्षात घ्या. ओके.